श्रीमद भगवद्गीता अध्याय 13वा। यामध्ये आपण क्षेत्र व क्षेत्रज्ञ विभाग योगाबद्दल जाणून घेणार आहोत। चला तर मग आजच्या या अध्यायाला सुरुवात करूया। तर मंडळी, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कोणतेय, हे शरीर क्षेत्र ज्या नावाने संबोधले जाते आणि हे ज्यांना माहीत आहे त्याला त्याचे तत्व माहीत करून घेणारे ज्ञानी मनुष्य हे क्षेत्रज्ञ असे म्हणतात। हे भारत, सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ किंवा जीवात्माही तू मला समज व क्षेत्र तसेच क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्वतः माहीत असते ते ज्ञान आहे असे माझे मत आहे। ते क्षेत्र जे आणि जसे आहे तसेच ज्या विकारांनी युक्त आहे व ज्या कारणांपासून जे झाले आहे तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे ते सर्व संक्षिप्तपणे माझ्याकडून ऐक। हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्वज्ञान ऋषी मुनींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे व ते वेगवेगळ्या वेदमंत्रातूनही विभागवार सांगितले गेले आहे। त्याचप्रमाणे ते पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले गेले आहे। 5 महाभूते तसेच अहंकार, बुद्धी व मूळ प्रकृती, याचप्रमाणे 10 इंद्रिये जे एक मन आणि 5 इंद्रियांचे विषय आहेत अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देहाचा पिंड, चेतना आणि धृती, अशा प्रकारे आहेत। ते विकारांसहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले गेले आहे। आपल्या मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही सजीवाला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मन, वाणी इत्यादींबाबत सरळपणा, श्रद्धा व भक्तीसह गुरूंची सेवा करणे, अंतर्बाह्य शुद्धी असणे, अंतःकरणाची स्थिरता, मन व इंद्रियांसह शरीराचा निग्रह असणे, तसेच इह व परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे, त्याचप्रमाणे जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख व दोषांचा वारंवार विचार करणे, पुत्र, स्त्री, घर आणि धन इत्यादींची आसक्ती नसणे व मोहमाया नसणे, तसेच आवडती आणि नावडती घटना घडली तरी आपले मन नेहमीच संयमित ठेवणे हे होय। परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्याच्या सहवासाची आवड नसणे, अध्यात्मज्ञानात नित्यस्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा आहे त्यालाच पाहणे, हे सर्व ज्ञान होय असे म्हटले आहे। आणि याउलट जे असेल ते अज्ञान होय। जे माहीत करून घेण्याजोगे आहे आणि जे माहीत झाल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो ते चांगल्या प्रकारे सांगतो। ते अनादी परब्रह्म सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही। ते सर्व बाजूंनी हातपाय असलेले, सर्व बाजूंनी डोळे, डोकी व तोंडे असलेले, तसेच सर्व बाजूंनी कान असलेले आहे, कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिले आहे। ते सर्व इंद्रियांच्या विषयांना माहीत करून घेणारे आहे, परंतु वास्तविक जे सर्व इंद्रियांनी रहित आहे ते आसक्तीरहित असूनही सर्वांचे पालन पोषण करणारे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग घेणारे आहे। ते चराचर सर्व प्राणी मात्रांच्या बाहेर व आत परिपूर्ण भरले आहे, तसे चर आणि अचरही तेच आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे ते आपल्याला समजत सुद्धा नाही। त्याचप्रमाणे अतिशय जवळ आणि दूरही असलेले तेच आहे। तो परमात्मा विभागरहित एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही संपूर्ण चराचर भूतांमध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे। तसाच तो माहीत करून घेण्याजोगा परमात्मा विष्णू रूपाने भूतांचे धारण पोषण करणारा, रुद्र रूपाने संहार करणारा आणि ब्रह्मदेव रूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे। ते परब्रह्म ज्योतीची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडे म्हटले जाते। तो परमात्मा ज्ञानस्वरूप जाणण्यास योग्य आणि तत्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे, तसेच सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने राहिलेला आहे।
अशा प्रकारे क्षेत्र तसे ज्ञान आणि जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप तुला संक्षिप्त रूपात सांगितले आहे. माझा भक्त हे तत्वतः माहीत करून घेतो व माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत असे तू समज. तसेच राग, द्वेष व विकार, त्याचबरोबर त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत असे तू समज. कार्य व कारण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते व जीवात्मा हा त्या सुखदुःखांच्या प्रकृतीला कारक म्हटला जातो. प्रकृतीत राहिलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांचे सुख भोगतो व या गुणांची संगतीच या जीवात्म्याला चांगल्या व वाईट योनीत जन्म मिळण्याला कारणीभूत आहे. या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे. तोच साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी संमती देणारा असल्याने अनुमंता, सर्वांचे धारण पोषण करणारा म्हणून भरता, जीवरूपाने भोगता, ब्रह्मदेव इत्यादींचाही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सच्चिदानंद घन असल्यामुळे परमात्मा म्हटला जातो. अशा रीतीने पुरुषाला आणि गुणांसहित प्रकृतीला जो मनुष्य तत्वतः जाणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्म करीत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही. त्या परमात्म्याला काही जण शुद्ध झालेल्या सूक्ष्मबुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात. दुसरे काही जण ज्ञानयोगाचे मार्ग आणि इतर कितीतरी लोक कर्मयोगाचे मार्ग पाहतात, म्हणजेच ते प्राप्त करून घेतात. परंतु या व्यतिरिक्त इतर प्रकारे अर्थात मंदबुद्धीचे मनुष्य आहेत, त्यांना अशा प्रकारे काहीही माहीत करून घेण्याची इच्छा नसते. ते दुसऱ्यांकडून म्हणजेच तत्वज्ञानी मनुष्याकडून ऐकूनच त्यानंतर आपली भक्ती किंवा उपासना करतात आणि ते ऐकलेले हेच सत्य आहे असे समजून ते मनुष्यसुद्धा मृत्यूरूप संसार सागराला निश्चितपणे तरून जातात. हे अर्जुन, जेवढे म्हणून स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच उत्पन्न होतात असे तू समज. जो मनुष्य नाशिवंत असून सुद्धा सर्व चराचर प्राणी मात्रात ईश्वर हा अविनाशी व सर्वत्र समभावाने स्थित झालेला बघतो तोच वास्तविक सत्य पाहत असतो. कारण जो मनुष्य सर्वांमध्ये समरूपाने असलेल्या परमेश्वराला समान पाहून स्वतःच आपला नाश करून घेत असल्यामुळे तो परमगतीला प्राप्त होतो. परंतु जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारी आहेत असे पाहतो व आत्मा अकर्ता आहे असे समजतो तोच सत्य पाहत असतो. ज्या क्षणी हा मनुष्य प्राणी मात्रांचे वेगवेगळे भाव एकाच परमात्म्यातच असलेले पाहतो व त्या परमात्म्यापासूनच सर्व प्राणी मात्रांचा विस्तार झालेला आहे असे बघतो, त्याच क्षणी तो सच्चिदानंदघन ब्रह्माला प्राप्त होतो. हे कौंतेय, हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही वास्तविक तो काही करीत नाही आणि कोठेही लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्या कारणाने लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे आपल्या शरीरात सर्वत्र व्यापून असलेला हा आत्मा निर्गुण असल्या कारणाने आपल्या शरीराच्या गुणांनी लिप्त होत नाही. हे भारत, ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो. अशा प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्वतः जाणतात ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. अशा तऱ्हेने श्रीमद भगवद्गीता उपनिषद ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील संवाद असलेला क्षेत्र व क्षेत्रज्ञ विभाग योग नावाचा हा 13वा अध्याय येथेच समाप्त होतो. धन्यवाद. श्रीकृष्णार्पणमस्तु.